जागतिक अनिश्चिततेला न जुमानता गेल्या 7 महिन्यात भारतानं सागरी क्षेत्रात जवळपास 20% वाढ नोंदवली आणि सरकार माशांच्या निर्यातीत जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी सतत काम करत आहे, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशातील माशांच्या निर्यात आस्थापनांवर काही देशांनी लादलेलं अँटी डम्पिंग शुल्क असूनही ही वाढ साध्य झाली आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 7,86,000 किलोमीटरहून अधिक ग्रामीण रस्ते बांधण्यात आले आहेत. आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी माहिती दिली. या ग्रामीण रस्त्यांच्या बांधकामासाठी 3,46,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राज्य सरकारांनी 2 कोटीहून अधिक अपात्र आणि बोगस शिधापत्रिका रद्द केल्यात, अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत दिली. देशातील सार्वजनिक वितरण प्रणालीच्या लाभार्थ्यांना योग्य पद्धतीनं लाभ देण्यासाठी 99%हून अधिक शिधापत्रिका आधारशी जोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आज 54व्या विजय दिनानिमित्त राज्यसभेनं देशसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईसह राज्यभरातल्या 29 महानगरपालिका